शहराच्या एका शांत कोपऱ्यात असलेल्या जुन्या वाड्यासारख्या घरात सुमित्रा नावाची 60 वर्षाची एक स्त्री राहत होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, केस पांढरे झाले होते, हातावर वर्षानुवर्षाच्या कष्टांच्या खुणा होत्या, पण डोळ्यात अजूनही मायेची चमक होती. कारण आयुष्यभर तिने स्वतःसाठी फारसं काही मागितलंच नव्हतं. तिने फक्त दुसऱ्यांच्या मुलांना आपलं मानून त्यांचं आयुष्य घडवलं होतं. आणि त्या सगळ्या मुलांमध्ये एक मुलगा तिच्या हृदयाच्या अगदी जवळ होता, तिचा स्वतःचा मुलगा अमोल. पण त्या दिवशी अमोलने तिच्याकडे पाहून जे शब्द उच्चारले ते शब्द तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख बनणार होतं. आई, आता तू माझ्यासोबत राहू शकत नाहीस, तुला कुठेतरी दुसरीकडे राहावं लागेल, अमोलने अगदी निर्विकार आवाजात म्हटलं. आणि सुमित्राच्या हातातला चहाचा कप थरथरला. तिने त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं, जणू तो आपला मुलगा नसून कुणीतरी अनोळखी माणूस आहे असं तिला वाटत होतं. काय म्हणालास तू? तिने हळू आवाजात विचारलं. अमोलने नजर चुकवली. मला सगळं समजतंय आई, पण माझ्या बायकोला आणि मुलांना तुझ्यासोबत राहणं अवघड होतंय. आमचं आयुष्य वेगळं आहे. तू एखाद्या वृद्धाश्रमात राहिलीस तर चांगलं होईल. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते पुसलं नाही. ती फक्त हसली आणि म्हणाली, ठीक आहे रे, तुला जसं योग्य वाटतं तसं कर. अमोलची बायको राधिका बाजूला उभी होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आई, तिथे तुमची नीट काळजी घेतली जाईल, ती म्हणाली. सुमित्राने तिच्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला, काळजी? आईची काळजी कोणी घेत नाही गं. आई फक्त काळजी करत असते. पण हे शब्द तिने ओठांवर आणले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने तिची एक छोटीशी बॅग भरली. त्या बॅगेत 2 साड्या, काही औषधं, एक जुना फोटो आणि एक छोट्या डब्यात ठेवलेली मंगळसूत्राची मणी होती. सुमित्राने घरातून बाहेर पडताना देवघरासमोर हात जोडले. त्या घरात तिच्या आयुष्याची जवळजवळ 40 वर्ष गेली होती. नवरा विनायक खूप वर्षापूर्वीच गेला होता. त्याच्या मृत्यूनंतर सुमित्राने अमोलला एकटीने वाढवलं होतं. पण अमोलला कधीच पूर्ण सत्य माहीत नव्हतं आणि कदाचित सुमित्रालाही वाटलं होतं की हे सत्य त्याला कधीच कळू नये. कारण सुमित्राचं आयुष्य फक्त एका आईची कहाणी नव्हती, तर एका अशा स्त्रीची कहाणी होती जिने स्वतःचं आयुष्य जाळून इतरांच्या घरात दिवा लावला होता. सुमित्रा तरुण असताना एका श्रीमंत कुटुंबाच्या घरी कामाला लागली होती. तिथे ती घरकामासबरोबर त्यांच्या 2 लहान मुलांची काळजी घ्यायची. सकाळपासून रात्रीपर्यंत ती काम करायची, मुलांना शाळेत सोडायची, त्यांच्यासाठी डब्बा करायची, आजारी पडल्यावर रात्रभर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून बसायची. त्या घरातील मुलांना ती सुमी आई म्हणून ओळखली जायची. तिचं स्वतःचं आयुष्य मात्र संघर्षाने भरलेलं होतं. लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी तिचा नवरा आजारी पडला आणि घरातील सगळी बचत उपचारांमध्ये संपली. एके दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, आता त्यांना वाचवणं कठीण आहे. विनायकने मृत्यूपूर्वी सुमित्राचा हात हातात घेतला आणि म्हटलं, सुमी, अमोलला शिकव, त्याला माझ्यासारखं आयुष्य जगू देऊ नकोस. त्या दिवशी सुमित्राने नवऱ्याला शेवटचं वचन दिलं होतं, मी आपल्या मुलाला मोठं करेन. आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात स्वतःसाठी काही उरलंच नाही. सकाळी दुसऱ्यांच्या मुलाला सांभाळायचं, दुपारी कामं करायची, रात्री घरी येऊन अमोलसाठी स्वयंपाक करायचा, त्याचा अभ्यास घ्यायचा आणि स्वतःच्या थकलेल्या शरीराला झोपवायचं. अमोल लहान होता तेव्हा त्याला आईच्या कष्टाची जाणीव नव्हती. त्याला फक्त एवढं माहीत होतं की त्याची आई कधीच त्याला काही कमी पडू देत नाही. एकदा अमोलने शाळेच्या सहलीसाठी पैसे मागितले. घरात त्या महिन्यात पैसे नव्हते. सुमित्राने त्याला खोटं सांगितलं, माझ्याकडे आहेत रे, काळजी करू नकोस. पण तिच्याकडे पैसे नव्हते. त्या रात्री तिने स्वतःच्या हातातील सोन्याची एक छोटी अंगठी काढली आणि दुसऱ्या दिवशी ती विकून अमोलची सहलीची फी भरली. अमोल आनंदाने म्हणाला, आई, तू जगातली सगळ्यात चांगली आई आहेस. सुमित्राने त्याला मिठी मारली आणि मनात म्हटलं, फक्त तू माझ्यासोबत असलास ना तर मला या जगात काहीच नको. अमोल मोठा झाला, कॉलेजमध्ये गेला, नोकरीला लागला आणि शहरात राहायला लागला. सुमित्राला वाटलं आता तिच्या कष्टाचं फळ मिळालं. पण हळूहळू अमोल बदलू लागला. आधी तो रोज फोन करायचा, पण मग आठवड्यातून एकदा, नंतर महिन्यातून एकदा. सुमित्रा मात्र प्रत्येक फोनची वाट पाहत बसायची. एकदा अमोलने फोन करून सांगितलं, आई, माझं लग्न ठरलंय. सुमित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने त्याच्यासाठी वर्षानुवर्ष जपलेले पैसे काढले. राधिका सुंदर मुलगी होती. लग्नाच्या दिवशी सुमित्रा खूप आनंदी होती. तिने आपल्या मुलाला नववधूसोबत पाहिलं आणि मनात म्हटलं, देवा, आता माझ्या मुलाचं आयुष्य सुखाचं कर. लग्नानंतर काही महिने सगळं ठीक होतं.
पण राधिकाला सुमित्राचं साधं राहणं, तिची सवय, तिचे जुनं घर आणि सतत मुलासाठी काळजी करणं आवडत नव्हतं. अमोल, आईला आपण शहरात आणलं पाहिजे, राधिका म्हणायची. अमोल आईला शहरात घेऊन आला. सुरुवातीला सुमित्राला वाटलं की आता आयुष्याची उरलेली वर्ष मुलासोबत आनंदात जातील. पण घरात तिची किंमत हळूहळू कमी होत गेली. ती सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता करायची, मुलांना शाळेसाठी तयार करायची, घर साफ करायची, राधिकाला मदत करायची. पण तिच्या बदल्यात तिला प्रेमाचे 2 शब्द मिळत नसत. एक दिवस सुमित्राचा नातू आजारी पडला. राधिका घाबरली होती. सुमित्राने संपूर्ण रात्र नातवाच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवली. सकाळी डॉक्टरांनी सांगितलं आता धोका टळला. सुमित्राने देवाचे आभार मानले. पण त्याच दिवशी राधिकाने अमोलला म्हटलं, तुझ्या आईमुळे घरात सतत तणाव असतो. तिच्या सवयी मला सहन होत नाहीत. अमोल शांत राहिला. सुमित्राने हे सगळं स्वयंपाकघरातून ऐकलं होतं. त्या रात्री ती खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीप्रमाणे उठली. कारण आईच्या मनाला कितीही दुखलं तरी मुलासाठी तिच्या हाताचा स्वयंपाक थांबत नाही. काही दिवसांनी राधिकाने पुन्हा दबाव आणला. आईला वृद्धाश्रमात ठेवूया, ती म्हणाली. अमोलने आधी नकार दिला, पण हळूहळू तोही बदलला आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा त्याने आईला घरातून बाहेर काढलं. सुमित्राला वृद्धाश्रमात सोडल्यानंतर अमोल गाडीत बसला. ती त्याच्या मागे बराच वेळ पाहत राहिली. तिला वाटत होतं तो एकदा तरी मागे वळून पाहील, पण गाडी निघून गेली. वृद्धाश्रमातील खोलीत पोहोचल्यावर सुमित्राने तिची छोटी बॅग उघडली. तिने जुन्या फोटोला हातात घेतलं. त्या फोटोमध्ये छोटा अमोल तिच्या मांडीवर बसला होता. ती फोटोला हात लावून म्हणाली, तू मला विसरलास रे, पण मी तुला अजूनही विसरले नाही. दिवस गेले, महिने गेले. सुमित्रा वृद्धाश्रमात राहू लागली. तिने अनेक वृद्ध होते, प्रत्येकाची वेगळी कहाणी होती. पण सुमित्रा मात्र सगळ्यांची सेवा करायची. कुणाला औषध हवं असेल तर ती आणून द्यायची. कुणाला मुलांची आठवण येऊन रडू आलं तर त्यांच्याजवळ बसायची. वृद्धाश्रमातील मॅनेजरने एकदा तिला विचारलं, तुम्ही स्वतः इतकं दुःख सहन करूनही इतरांची काळजी कशी घेता? सुमित्रा हसली आणि म्हणाली, आईला स्वतःचं दुःख कधी मोठं वाटत नाही, दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी मोठं वाटतं. तिच्या या शब्दांनी मॅनेजरच्या डोळ्यातही पाणी आलं. पण सुमित्राच्या आयुष्यात अजून एक मोठं रहस्य दडलेलं होतं. एके दिवशी वृद्धाश्रमात एक वकील आला. त्याने सुमित्राला पाहताच तिच्या हातात एक लिफाफा दिला. सुमित्राताई, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. सुमित्राने आश्चर्याने विचारलं, काय? वकील म्हणाला, तुमच्या पती विनायकांनी मृत्यूपूर्वी काही कागद माझ्याकडे ठेवले होते. त्यांनी सांगितलं होतं की हे कागद तुमच्या मुलाला ते 25 वर्षाचं झाल्यावर द्यायचे. सुमित्राच्या हातातून लिफाफा खाली पडता पडता वाचला. विनायकने? ती कुजबुजली. वकीलने मान हलवली. हो, पण त्याआधी त्यांनी मला एक अट सांगितली होती. हे सत्य अमोलला फक्त तेव्हाच सांगायचं जेव्हा तुम्हाला वाटेल की त्याला त्याची गरज आहे. सुमित्राने लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, सुमी, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित माझ्यानंतर अनेक वर्ष गेली असतील. मला माहीत आहे की अमोल तुझ्या प्रेमात वाढेल, पण मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. आपल्या घरावर जे कर्ज आहे ते माझ्या मृत्यूनंतर वाढत जाईल. मी काही जमीन आणि एक घर तुझ्या नावावर ठेवून जात आहे, पण ते अमोलला लगेच देऊ नकोस. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला की त्याला ते दे. आणि जर कधी त्याने तुला नाकारलं तरी हे घर विकून त्याला देऊ नकोस, कारण आईची माया ही संपत्ती नसते. सुमित्रा बराच वेळ पत्राकडे पाहत राहिली. तिला समजलं की विनायकने तिच्यासाठी आणि अमोलसाठी एक मोठं भविष्य सुरक्षित ठेवलं होतं. पण तिने कधीच अमोललाही सांगितलं नव्हतं. तिने त्याला शिकवलं, मोठं केलं, लग्न केलं आणि शेवटी त्याने तिला नाकारलं. तरी तिने त्याच्यावरचा राग धरला नाही. पण एक गोष्ट इथे संपत नव्हती. वकिलाने पुढे एक कागद तिच्यासमोर ठेवला. ताई, या घराची आजची किंमत कोट्यावधी रुपये आहे. सुमित्रा शांत झाली. तिच्या डोळ्यासमोर अमोलचा चेहरा आला. म्हणजे त्याला हे सगळं माहीत नव्हतं. तिने विचारलं, नाही. वकील म्हणाला, कारण तुम्ही कधी सांगितलंच नाही. सुमित्राने डोळे मिटले. मला माझ्या मुलाला माझ्या पैशांमुळं माझं म्हणवून घ्यायचं नव्हतं. दुसऱ्या बाजूला अमोलचं आयुष्यही बदलत होतं. राधिकासोबत त्याचं सतत वाद होऊ लागले. व्यवसायात नुकसान झालं, बँकेचं कर्ज वाढलं. एक दिवस अमोलला जुन्या कागदपत्रांमध्ये आपल्या वडिलांचं नाव दिसलं. त्याने शोध घेतला आणि त्याला कळलं की त्याच्या आईच्या नावावर एक मोठी मालमत्ता आहे. तो हादरला. त्याला अचानक आठवलं, आईने आयुष्यभर त्याच्यासाठी काय केलं होतं.
त्याला आठवलं शाळेच्या सहलीचे पैसे, कॉलेजची फी, लग्नातील खर्च, आजारी असताना आईची रात्रभर केलेली सेवा आणि त्याला स्वतःचेच शब्द आठवले, आई तू वृद्धाश्रमात राहा. त्याच्या छातीत काहीतरी तुटलं. तो लगेच वृद्धाश्रमात गेला. दारात पोहोचल्यावर त्याने सुमित्राला पाहिलं. ती एका वृद्ध महिलेला औषध देत होती. अमोल तिच्यासमोर उभा राहिला. आई. सुमित्राने आवाज ऐकून मागे पाहिलं. तिच्या डोळ्यात क्षणभर आनंद चमकला, पण तिने तो लपवला. अमोल, तू इथे कसा? अमोल तिच्या पायाशी बसला. आई, मला माफ कर. सुमित्रा शांत होती. आई, मी खूप मोठी चूक केली. मला तुझी किंमत कळली नाही. सुमित्राने त्याच्या चेहऱ्यावर डोक्यावर हात ठेवला. उठ रे. आईच्या पायाशी मुलगा बसला की आईला दुःख होतं. अमोल रडत म्हणाला, आई तू माझ्यासोबत चल. मी तुला घरी घेऊन जाण्यासाठी आलोय. सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं. घर? कोणतं घर? अमोल गप्प बसला. ज्या घरातून तू मला बाहेर काढलं होतंस ते. अमोलचे डोळे खाली गेले. आई मला माफ कर. ती म्हणाली, मी तुला आधीच माफ केले रे. पण एक प्रश्न आहे अमोल. काय आई? जर तुला माझ्या वडिलांनी केलेली संपत्ती सापडली नसती तर तू इथे आज आला असतास का? अमोलच्या तोंडातून शब्दच निघेना. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. मला उत्तर नकोय रे, कारण आईला मुलाचं खरं उत्तर आधीच कळतं. अमोल खाली मान घालून रडत राहिला. आई, मी खरंच बदललोय. सुमित्राने त्याच्या हातातला हात घेतला. मला माहीत आहे, पण आता मला तुझ्याकडून काही नको, काहीच नको. हो, मला फक्त एवढंच हवं आहे की तू तुझ्या मुलांना माझ्यासारखी आजी कधीच नाकारू देऊ नकोस. अमोलने तिच्या हातावर डोकं ठेवलं. सुमित्राने त्याला मिठी मारली. काही क्षण दोघेही रडत राहिले. मग अमोल म्हणाला, आई माझ्यासोबत चल. सुमित्रा हसली. मी तुझ्यासोबत येईन, पण एका अटीवर. काय? या वृद्धाश्रमातील या सगळ्या आईबाबांना तू आपल्या आईवडिलांसारखं मानशील. अमोलने डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले आणि मान हलवली. त्यानंतर त्याने आपल्या आईला घरी आणलं. पण सुमित्राने आपल्या नावावरची संपत्ती अमोलला देण्याऐवजी त्या संपत्तीचा एक मोठा भाग वृद्धाश्रमासाठी दान केला. तिने तिथे एक मोठं घर उभारलं, जिथे मुलांनी नाकारलेल्या वृद्धांना कुटुंबासारखं आयुष्य मिळू लागलं. उद्घाटनाच्या दिवशी अमोल आईच्या बाजूला उभा होता. पत्रकारांनी सुमित्राला विचारलं, तुमच्या स्वतःच्या मुलाने तुम्हाला नाकारलं तरी तुम्ही त्याला माफ का केलं? सुमित्रा काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, कारण आईचं हृदय न्यायालय नसतं. तिथे शिक्षा नसते, फक्त माफी असते. अमोलच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. पण त्या रात्री अमोलने आईच्या खोलीत एक जुना फोटो पाहिला. तो फोटो त्याच्या लहानपणीचा होता. फोटोच्या मागे आईने काही शब्द लिहिले होते. माझ्या अमोलला कधीही असं वाटू नये की त्याची आई त्याच्यासाठी ओझं आहे. अमोल ते वाचून अक्षरशः जमिनीवर बसला आणि रडू लागला. त्याला पहिल्यांदा समजलं की आईने त्याच्याकडून आयुष्यभर काही मागितलंच नव्हतं. तिला फक्त त्यांचं प्रेम हवं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल आईजवळ गेला. सुमित्रा तेव्हा समोर दिवा लावत होती. अमोलने तिच्या मागून तिला मिठी मारली आणि म्हणाला, आई मला पुन्हा एकदा तुझा मुलगा होऊ देशील? सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. ती वळली आणि म्हणाली, तू कधी माझा मुलगा असणं थांबवलंच नव्हतं रे. फक्त तुला तुझी आठवण करून द्यायला थोडा वेळ लागला. अमोल तिच्या खुशीत शिरला. त्या दिवशी सुमित्राला समजलं की आयुष्यभर दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळणाऱ्या आईला शेवटी तिच्या स्वतःच्या मुलाने नाकारलं होतं. पण तिच्या मायेनेच त्या मुलाला पुन्हा तिच्यापर्यंत आणलं होतं. आणि कदाचित म्हणूनच आईचं प्रेम जगातलं एकमेव असं नातं आहे ज्याला कितीही वेळा दुखावलं तरी ते पुन्हा एकदा मिठी मारण्यासाठी तयार असतं. कारण आईला मुलांकडून संपत्ती नको असते, मोठं घर नको असतं, महागड्या वस्तू नको असतात. आईला फक्त एवढंच हवं असतं, मुलाने एकदा प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहून म्हणावं, आई तू माझ्यासाठी ओझं नाहीस, तूच माझं घर आहेस.